हाय नमस्कार, मी सुनंदा. कसे आहात? बरेच असणार, बरेच राहा. आजच्या दिवस तुमच्या खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या जाव ईश्वरचरणी प्रार्थना करते. आजच्या ब्लॉगला मी सुरुवात केली आहे. गॅस पेटवून मी जाडी ठेवलेली, त्याच्यावर 3 टमाटे, 1 लसणाची कांडी आणि 4 हिरव्या मिरच्या मी इथं भाजायला ठेवल्या आहे. त्यानंतर अद्रकचा तुकडा एवढा मोठा मी भाजायला ठेवलेला आहे. आणि हे सर्व काही मी आता भाजून घेणार आहे. कशासाठी ते तुम्हाला लवकरच करणार आहे. तर मी इथं व्हायरल टमाट्याची चटणी बनवते. खूपच ही चटणी व्हायरल गेलेली आहे. त्यासाठी मी आता टमाटा तर खूप स्वस्त, मग कशाला घाबरता, आणा टमाटा आणि बनवा पटापट आणि लवकर होते. तर बघा असं सर्व काही मी इथं भाजून घेतलेले. आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि हे सर्व काही काढून घ्यायचे. टमाटे, अद्रक, लसूण, मिरच्या सर्व काही आपल्याला इथं चॉपिंग बॉक्सवर काढून घ्यायचं आहे आणि सर्व काही चॉपिंग करून घ्यायचं आहे. आता तर बघा, सर्वात आधी मी इथं हे टमाट्याची साल काढून घेणार आहे. वरची साल जडलेली असते ती काडी काडी, ती साल आपल्याला इथं काढून घ्यायची. नाही काढली तरी सुद्धा चालेल, पण काढली तर खूप छान असतं. टमाट्याची चटणी आपली लाल येते, मग मस्त दिसायला पण सुंदर दिसते. तर टमाट्यांची अशी मी साल इथं काढून घेतलेली. त्यानंतर आपल्याला व्यवस्थित काढायची आहे टमाट्याची साल. सर्व एवढी तेवढी तर राहूनच जाते, ती गरम लागते हाताला. त्यानंतर आपल्याला अद्रकच्या तुकड्याची पण वरची साल काढून घ्यायची. भाजून अद्रक एवढं छान आणि इतकं स्वादिष्ट होऊन जातं ना. तर बघा, ही सर्व काही साल मी अशा प्रकारे काढून घेतली, अद्रकची सुद्धा. आणि लसणाचा पुढचा भाग कापून कापड्या मोकड्या करून ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहे. त्याआधी मी इथं टमाटे कापून घेते. बघा, हे आपले भाजलेले टमाटे आपल्याला बारीक कापून घ्यायचे आणि ते पटापट कापले जातात, कारण भाजून ते नरम होऊन जातात त्यासाठी. पण असं हे करण्यापेक्षा कापलेलं छान राहतं. आणि टमाटे मी इथं कापून घेतलेले. आता ही लसणाची कांडी पुढचा भाग असा कापून घ्यायचा आहे, पाकळ्या मोकळ्या करून घ्यायच्या आहे. तुम्ही साल काढली तरी चालेल, नाही काढली तरीसुद्धा चालेल, पण मी साल काढून घेते. तर अशा प्रकारे लसणाची पण मी साल काढून घेतलेला. आणि ही टमाट्याची चटणी इतकी स्वादिष्ट लागते ना. तुम्ही हमेशा पोळीसोबत, पराठासोबत खात असेल, पण आता फक्त बाजरीच्या भाकरीसोबत खाऊन बघा, एकच नंबर. इतकी म्हणजे इतकी छान लागते ना. तुमचे घरचे पण म्हणणार की आज काय खिचडीसोबत खा, तुम्ही भातासोबत खा, पराठासोबत खा, पण फक्त आज बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही एकदा बनवून खाऊन बघा. खूपच छान आणि खूपच टेस्टी. तर तोंडसुद्धा पलटून जातं, मनसुद्धा भरून जातं. तर हे सर्व काही मी असं चॉपिंग करून घेतलेले आता साईडला ठेवले. ते आपल्याला इथं टाकायचे, कांदे नाही टाकायचे, तर त्याच्याऐवजी आपल्याला इथं कांद्याची पात घ्यायची. बघा, कांद्याची पातमुळे सुद्धा इतका स्वाद वाढतो ना टमाट्याची चटणीचा, तर खूपच छान. तर बघा, मी आधी टमाट्याचे असे पुढच्या भागाला मी 2-2 असं हे करून घेतलेले. आणि नंतर आता सर्व काही आपल्याला बारीक कापून घ्यायचे. बघा, खूप छान ही ओली पातीची चटणी टमाट्याची इतकी छान लागते ना. खरं सांगते तुम्हाला, एकदा करूनच बघा तुम्ही, तेव्हा मला सांगा वाटल्यास. तर बघा, मी आता गॅस पेटवून इथं कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये 2 ते 3 पड्या मी तेल टाकलेले. मिक्स झालं ते तेल टाकायचं, चला असू द्या, काही हरकत नाही. तर मी तर राई टाकली, भरपूर अशी राई टाकलेली, भरपूर असं जिरं टाकलेले. त्यानंतर बघा, आपण चॉपिंग केलेली कांद्याची पात इथं आपल्याला घालायची आणि मस्त असं परतवतच राहायचं आहे. खाली लटकू नाही द्यायचं आहे आणि परतवतच राहायचं आहे, कारण की खाली लटकलं की आपली चटणी फेल होऊन जाईल, त्यासाठी असं परतवतच राहायचं आहे. त्यानंतर कच्चे नाही राहू द्यायचे. बघा, कच्चे राहू द्यायचे नाही अजिबात. आणि हे बघा, मी कसे हे लाल केले ना तसे करायचे. हे बघा, अशा प्रकारे हे लाल करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला हिंग घालायचं आहे इथं. आणि जे काही आपण मिरची, टमाटे, अद्रक, लसूण चॉपिंग केली ते सुद्धा सर्व काही आपल्याला इथं टाकायचं आहे आणि मस्तपैकी असं परतून घ्यायचं आहे. हे बघा, हे आपल्याला थोडंसं असं परतून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं मीठ टाकायचं आहे. हे बघा, असं मीठ टाकून घ्यायचे, परत परतून द्यायचे. आणि आपल्याला फक्त जास्त नाही, 2 मिनटासाठी झाकण ठेवायचे, फक्त 2 मिनटासाठी. तर बघा, झाकण काढून बघू. हे बघा, पूर्णपणे असं मॅश होऊन जातं ते.
आधीच आपल्याला ते भाजलेलं नरम राहतं, तर असं आहे ना पूर्णपणे मॅश होऊन जातं. आणि बघा आता छान मस्त असं परतून घ्यायचे. हे आता परतवतच राहायचे, लटकून द्यायचे. आता आपल्याला याच्यात टाकायचे बघा थोडीशी हळद, नाही घातली तरी चालेल पण मी घालते. आणि चटणी तर घालायची आहे. मिरच्या तर घातल्या आपण, पण चटणीसुद्धा टाकायची आहे आपल्याला. त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि त्यानंतर मॅगी मसाला टाकायचा आहे आपल्याला. आणि मस्तपैकी असं हे सुद्धा परतून घ्यायचं आहे. आणि जास्त चव येते तर कशासाठी बघा ते पण मी तुम्हाला इथं सांगणार आहे. इथं आहे ना आता हे बोरं टाकणार आहे मी. याच्यामुळे टमाट्याची चटणीला खूप छान टेस्ट येते, कारण की हे बोरं पूर्णपणे शिजून जातात. त्यानंतर आपल्याला थोडीशी 1 चमच इथं साखर घालायची आहे आणि अर्धा निंबूची फोड आपल्याला इथं पिळायची आहे. एकच नंबर चटणी, तुम्ही खरं सांगते मी, एकचदा तुम्ही बनवून बघा. खूप टेस्टी आणि बोरांमुळे तर इतकी टेस्ट वाढते ना यांची. हे बोर आहे ना असं आता आपण 2 मिनटं झाकून देऊ. हे बोर असं पूर्णपणे नरम होऊन जातात. खायला तर आपल्याला एवढे छान लागतं ना. आणि मला तर ही चटणी आहे ना बाजरीच्या भाकरसोबतच खूप आवडते. आम्ही आहे ना बघा एकच नंबर. आम्ही आहे ना आधी शेतामध्ये बनवायचो. मी जेव्हा शेतात जायचे ना तेव्हा शेतामध्ये अशी चटणी बनवायचो आम्ही तिथं. घरून सर्व काही कांद्याची पात वगैरे चॉपिंग करून घेऊन जायचो आणि तिथं टमाटे वगैरे भाजून मस्तपैकी अशी आम्ही चटणी बनवायचो चुलीवर. एकच नंबर लागायची. तर मी तुम्हाला आता गॅसवर बनवून दाखवलेली. आणि बघा आता मी एक प्लेट घेते, त्याच्यामध्ये आपल्याला चटणी घ्यायची. जेवणाला मी सर्व करते आता. हे बघा ही चटणी आपल्याला इथं घ्यायची. एक नंबर. शेतात आम्ही खूप जास्त जणांसाठी बनवायचो, मजूर राहायचे त्यांच्यासाठी सुद्धा, म्हणजे भरपूर चुलीमध्ये एवढे मोठे टमाटे पण लावलेले असायचे. आमचे टमाटे घालून घ्यायचे चुल्यावरती आणि काढून मग असं बनवायचो आम्ही तिथं. हे बघा मिरच्या ठेवल्या आणि भाकर ठेवली. पराठेसोबत, भात खिचडीसोबत आपण तर हमेशा खातो. फक्त बाजरीच्या भाकरीसोबत तुम्ही खाऊन बघा तुम्ही, खूपच एकच नंबर लागते. तर आम्ही शेतातना बाजरीच्याच भाकरी तिथंच बनवायचो आम्ही शेतावरच. तेव्हा मी व्हिडिओ बनवत नव्हती, नाही तर तुम्हाला मी दाखवलं असतं. मी आता शेतात सुद्धा जात नाही. तर बाजरीच्या भाकरी बनवायचो ना अशी चटणी बनवायचो आम्ही. मिरच्या पण खूप लावलेल्या असायच्या आमच्या, सर्व काही घरचं असायचं. बनवायला तिथं काही हरकत नसायची. मजूर काम करायचे आणि मी तर असं त्यांनासुद्धा बनवून खाऊ घालायची. तर मला एकदम आठवण आली की ही अशी चटणी आपण बनवायची बुवा, असं तर आवडेल सर्वांना. तर त्यासाठी मी तुम्हाला गॅसवरच बनवून दाखवलेली, कारण आता प्रत्येकाच्या घरी गॅसच असतो, चूल असत नाही. त्यासाठी पण तुम्ही एखाद वेळेस तुमची शेती असेल तर शेतात जाऊन करून बघा तुम्ही. मातीमध्ये चूल मारून मातीमध्ये टमाटे भाजले ना तर खूप टमाट्याच्या चटणीला खूप स्वाद येतो. एकच नंबर. हे बघा बोरं पण छान शिजून गेले मस्त आणि खायला खूप चविष्ट लागतात हे बोरं मग. तर चला आजचा एवढाच व्हिडिओ बनवलेला आहे मी. कसा वाटला मला तुमचा भरभरून प्रतिसाद भेटतोय, मला खूप आनंद होतोय. म्हणून मी तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी बनवते आणि तुमच्यापर्यंत पोहोचवते. तर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक, कमेंट, शेअर करा, सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. तर चला आजपुरता एवढाच व्हिडिओ. भेटतो पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.